हॅलो एव्हरीवन. तुम्ही माझ्याबरोबर शिकताय मंथन या परीक्षेचा अभ्यासक्रम. मंथनचा अभ्यास जो आपण चालू केलाय, त्याच्यामध्ये आपण बघितले मंथनमधले जे टॉपिक्स होते, मराठी होता, इंग्लिश लँग्वेज होता, इंग्लिश लँग्वेज बी होता, परत मॅथ्स होता आणि आय-टी सुद्धा होता. आता आय-टी म्हणजेच काय, तर इथे इंटेलिजन्स असा असतो. आता त्याच्यातलाच सेकंड पार्ट जो आहे, तो आहे की इंग्लिश लँग्वेज ए. ठीक आहे. याच्यामध्ये जो आपण पाहणार आहोत, तर आपण इंग्लिश लँग्वेज ए मध्ये आपण पाहिलं होतं की अल्फाबेट्स, लेटर्स, वर्ड्स, प्रोनाउन्सिएशन्स, पॅसेजेस, पोएम्स त्याच्यावरून आपण कसे आन्सर्स करायचं ते पाहिलं होतं. आता थोडंसं आपण पुढे जाणार आहोत. आता याच्यामध्ये काय आहे, तर मोटोज अँड मेसेजेस. आता आपण जनरली पाहतो की मोटोज म्हणजे काय असतं, की आपल्याला काहीतरी एक पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्या एका काही सेंटेन्समधून मिळते. जसं की आपण नेहमी जर म्हणलं, की आपण रोज सकाळी लवकर उठलं पाहिजे, तर त्याच्यासाठी एक सेंटेन्स असतं, की सकाळी लवकर उठणाराच शहाणा होतो किंवा असे काही स्टेटमेंट्स असतात, जे की मराठीमध्ये जसे असतात तसेच इंग्लिशमध्ये सुद्धा असतात. आपल्या मंथनच्या परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला मोटोज आणि मेसेज जे की पॉझिटिव्ह थॉट्स आणि पॉझिटिव्ह वाइब्स स्प्रेड करतात ते म्हणजे आहेत, ते पाहूयात आपण. मोटोज आणि मेसेजेस ऑर थॉट्स म्हणू शकतो आपण. आता याच्यामध्ये काय आहे, तर मोटोज मध्ये पहिला आपण बघूया, अर्न अँड लर्न. म्हणजेच काय की अर्न पण करायचं आणि लर्न पण करायचं, म्हणजे एक मोटिवेशन आहे. काही मुलं अशी असतात की जी अर्न करता करता सुद्धा आपलं एज्युकेशन चालू ठेवतात. त्यांच्यासाठी आपण बोलतोय की अर्न अँड लर्न. त्याच्यानंतर ना आहे वर्क इज वर्शिप. म्हणजेच काय की आपलं काम हेच आपला देव आहे. म्हणजेच काय की आपण त्याची वर्शिप केली तरच आपल्या कामातून आपल्याला जे योग्य ते आपल्याला हवं आहे ते मिळणार आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे स्लो अँड स्टडी विन्स द रेस. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. सर्वांनी लहानपणी आपली रॅबिट आणि टॉर्टॉइजची गोष्ट ऐकलेली आहे, ज्याच्यामध्ये स्लो अँड स्टडी विन्स द रेस. म्हणजेच काय, कासव जो होता तो स्लो चालत होता, पण तरी सुद्धा त्याचं जे चालणं होतं ते कुठेही थांबलं नव्हतं. म्हणजेच काय, तो कंटिन्यू होता, त्याच्या एफर्ट्समध्ये तो कंटिन्यू होता. म्हणून काय म्हणलं गेलं की स्लो अँड स्टडी विन्स द रेस. म्हणजेच काय, मोटोज याचा अर्थ काय, की ज्याच्यातून आपल्याला काहीतरी चांगलं इन्स्पिरेशनल मोटिवेशनल थॉट्स मिळतात, त्यांना काय आपण म्हणतो, तर मोटोज. सेम ॲज इट इज मेसेजेस आणि थॉट्स. म्हणजेच काय असणार आहे, की त्याच्यातून आपल्याला काय मिळणार आहे, की इन्स्पिरेशनल गोष्टी मिळणार आहेत. तर त्याच्यात काय आहे, फ्युचर लाईज इन द रफ एज ऑफ एक्सपिरियन्स. म्हणजेच काय, तर एक्सपिरियन्स ज्यांना ज्यांना आहे त्यांचं फ्युचर हे ब्राईट आहे, याचा असा अर्थ होतो. त्याच्यानंतर आपण यातला पाहूयात, एज्युकेशनचं पाहूया. एज्युकेशन इज द चीफ डिफेन्स ऑफ नेशन्स. म्हणजेच काय, आपले जे नेशन्स आहेत, इंडिया, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, कुठेही कोणत्याही नेशनचा जो बेस आहे तो कशावरती डिपेंड आहे, तर एज्युकेशन. म्हणजेच कोणत्याही नेशनमध्ये एज्युकेटेड पीपल जर जास्त असतील तर तिथल्या नेशन्सची प्रोग्रेस होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आणखी एक पाहूया, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. म्हणजेच काय, की प्रामाणिकपणा. ऑनेस्टी म्हणजे काय असते, प्रामाणिकपणा, जी खरी पॉलिसी. म्हणजेच काय, की एक खरी ताकद आहे. जर आपण प्रामाणिक असलो तर आपल्याला आपलं जे आपल्याला जे फळ हवं असतं, आपल्याला ज्या गोष्टी हव्या असतात त्या मिळतात, म्हणजे मिळतातच. हे आहेत मोटोज आणि मेसेजेस. याच्यावरती आपल्याला कसे एक्झाम्पल्स असतात, तर आपल्याला काय दिलेलं असतं, की मेसेजेस, थिंकिंग, थॉट्स दिलेले असतात. त्याच्यावरती फक्त आपल्याला ओळखायचं की ते नक्की काय आहे. तर क्वेश्चन कसे आहेत, प्रॅक्टिस मेक्स. हे तर सर्वांनाच माहिती आहे, बरोबर. माझं तर आन्सर इथेच आलंय, तुमचं आलं असेलच. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणजेच काय, तर प्रयत्न जे आहे ते माणसाला परिपूर्ण बनवतं. त्याच्यानंतर ना सेकंड क्वेश्चन पाहूया, वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. ओके, हा एक मोटो आहे किंवा मेसेज आहे. तर आपल्याला काय विचारलंय, द फॉलोविंग स्लोगन इज रिलेटेड विथ. म्हणजेच काय, की हे जे स्लोगन आहे ते कशाशी रिलेटेड आहेत, तर इथं काय दिलंय, वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. विल इथं याचा अर्थ फ्युचर टेन्स असं होत नाही. इथं काय, इच्छा असा. म्हणजेच काय, की आपली एखादी इच्छा असते, विश असते, त्याच्यानुसार आपल्याला काय मिळतात, तर मार्ग मिळतात, असा त्याचा इथं अर्थ आहे. त्यामुळं इथे विल साठी आपल्याला काय असणार आहे, वे, विश, रोड, पाथ.
सो विश जे आपला आन्सर आहे ते असणार आहे, कारण की विलचा इथे अर्थ आहे विश. ॲज वर्ड बाय वर्ड आपण इथं चेक करत नाही. ठीक आहे. सो मोटोज आणि मेसेजेस तर सोपं होतं. त्याच्या पुढचा जो पॉइंट आहे तो आहे लेटर रायटिंग. आता लेटर रायटिंग म्हणजे काय, तर पूर्वीच्या काळी आपल्याला आत्ता मोबाईल्स आहेत, पण पूर्वीच्या काळी मोबाईल नव्हते. सो लेटर्स लिहिले जायचे. ठीक आहे. सो लेटर्स लिहिताना कोणत्या गोष्टी वापरल्या गेल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत, कोणत्या गोष्टी नाही गरजेच्या, त्या आपण सगळे याच्यामध्ये बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये काय आहे, यू शुड कन्सिडर सम पॉइंट्स इन लेटर रायटिंग गिवन बिलो. ठीक आहे. The person writing letter must write his own address on the top right hand corner of the letter. म्हणजेच काय, की जो जो कोणी लेटर लिहितोय त्याने त्याचा ॲड्रेस कुठे लिहायचा आहे, तर टॉप राईट हँड कॉर्नर, म्हणजेच या बाजूला त्याचा त्यांनी ॲड्रेस लिहायचा आहे. ही कन्सिडर करायचं आहे आपल्याला. सेकंड जे आहे, व्हेन यू राईट लेटर्स टू डिफरंट पीपल, म्हणजे सेम लेटर्स आपल्याला डिफरंट पीपल्सला लिहायचं असेल, यू हॅव टू बिगिन युअर लेटर इन डिफरंट वेज अँड एंड इन डिफरंट वेज. म्हणजेच काय, की प्रत्येक जर तेच जे लेटर आपल्याला वेगवेगळ्या लोकांना लिहायचं असेल, तर लेटरची स्टार्टिंग सुद्धा वेगळी असली पाहिजे आणि एंडिंग सुद्धा. म्हणजेच काय, जर तुम्ही बॉसला लेटर लिहिताय आणि तुमच्या फ्रेंडला लेटर लिहिताय, तर बॉस आणि फ्रेंड दोन्ही फरक आहे. बॉससाठी तुम्ही जे जे फ्रेंडसाठी लिहिणार आहे ते बॉससाठी लिहू शकत नाही काही, कारण की तिथे तुम्ही वर्क करताय. बॉस तिथे तुम्हाला फॉर्मलच राहावं लागेल आणि फ्रेंड जे आहे ते युज्युअल तुम्ही कॉमनली लिहू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आहे राईट द सब्जेक्ट ऑफ लेटर. हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही लेटर लिहिताय पण कशासाठी लिहिताय हे माहित पाहिजे ना, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय गरजेचं आहे, सब्जेक्ट ऑफ द लेटर. द लेटर मस्ट एंड प्रॉपरली अँड मस्ट बिअर युअर सिग्नेचर. म्हणजेच काय, की लेटर जे आहे त्याचं एंडिंग जे आहे ते प्रॉपर असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुमची साईन, म्हणजे तुमचं नाव आणि तुमची साईन ही असणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे राईट करेक्ट नेम अँड ॲड्रेस फुल. म्हणजेच काय, जो पूर्ण ॲड्रेस आहे तो लिहायचा आहे ज्याला आपण लेटर लिहित आहोत. याचं का कारण रिझन आहे, की जर तुम्ही लेटरमध्ये ॲड्रेस अर्धा लिहिला, आता बऱ्याचशा गोष्टी असं असतात की बिल्डिंगचं नाव सेम असतं, रोडचं नाव सेम असतं. ठीक आहे. सो याच्यामध्ये काय आहे, की आपल्याला ज्याला लेटर लिहायचं आहे तिथं आपल्याला प्रॉपर व्यवस्थित ॲड्रेस असला पाहिजे, तरच आपलं लेटर जे आहे ते ज्याला जायचंय त्यालाच जाणार आहे. ओके. नेक्स्ट पाहूया. आता बिगिनिंग ऑफ लेटर आणि एंडिंग ऑफ लेटर कसं असतं. बिगिनिंग ऑफ द लेटर मध्ये काय काय करायचंय, जर आपण फादरला लिहित असेल तर रिस्पेक्टेड, मदरला असेल तर डिअर. इथे का असं असेल बरं, फादर ऑब्व्हियसली आपण त्यांना रिस्पेक्ट देऊन बोलतो जरी आपले ते प्रिय असले तरी, आणि आई जी आहे ती सगळ्यांच्या खूप जवळची असते, सो इट इज डिअर. ठीक आहे. टू रिलेटिव्स, एल्डर रिलेटिव्स, एल्डर म्हणजे जे मोठे आहेत त्यांच्यासाठी ऑब्व्हियसली रिस्पेक्टेड. त्याच्यानंतर ना टीचर असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा रिस्पेक्टेड असणार आहे. फ्रेंड और रिलेटिव्ह असणारे जे की तुमच्या एजचे आहेत किंवा तुमच्यापेक्षा छोटे आहेत त्यांच्यासाठी काय असणार आहे, डिअर असणार आहे. ओके. जसं बिगिनिंगला असतंय तसंच एंडिंगला पण आहे. एंडिंगला काय आहे, फादरसाठी असेल तर यू आर रिस्पेक्टफुली, रिस्पेक्टेड, रिस्पेक्टफुली. डिअर असेल तर अफेक्शनेटली किंवा लविंगली. त्याच्यानंतर टीचर असेल तर रिस्पेक्टफुली किंवा सिन्सिअरली सुद्धा यूज करू शकतो. ठीक आहे. युअर लव्हिंग वेन्स असेल तर लव्हिंगली सुद्धा यूज करू शकतो. इथे मेन्शन केलं नाहीये बट आपण ते वापरू शकतो. ठीक आहे. पाहूयात याच्यावरती आपल्याला क्वेश्चन्स कसे असणार आहेत. तुम्हाला याच्यामध्ये प्रॉपर लेटर लिहा असे क्वेश्चन नसणार आहेत, तर तुम्हाला फक्त की कसं लेटर असतं, लेटरचा पॅटर्न काय असतो, त्याच्यामध्ये काय वापरलं जातं याच्यावरतीच फक्त क्वेश्चन असणार आहे. सो क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज द रिक्वायर्ड वेन यू राईट द ॲड्रेस ऑफ लेटर. तुम्हाला ॲड्रेस लिहिण्यासाठी काय गरजेचं आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं ॲड्रेस लिहिताना ऑब्व्हियसली तुम्हाला रोडचं नेम पाहिजे, त्या गोष्टी आपण लिहिणार आहेत, पण महत्त्वाची जी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती असते पिन कोड, जी खूप गरजेची आहे. ती असणं खूप गरजेची आहे. जर पिन कोडच नसेल तर तुमचं जे लेटर आहे ते प्रॉपर ठिकाणी पोहोचणार नाहीये. ठीक आहे.
पाहूयात आता लँग्वेज स्टडी आहे. लँग्वेज स्टडी म्हणजे काय, जे आपण शिकतोय, जे आपण रीड करतोय, जे आपण समजून घेतोय, त्याच्यामध्ये जे आपल्याला काही गोष्टी आहेत, कुठल्या आहेत तर काही कॉमाज आहेत, फुल स्टॉप आहेत, जे आपण वाचतोय, बघतोय, त्यांना काय म्हणायचं, तर त्यांच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे पंक्च्युएशन मार्क्स. म्हणजेच काय की आपण एखादं वाक्य बोलतोय, कंटिन्युअसली बोलतो का आपण, नाही, कुठेतरी थांबतो, कुठेतरी दोन गोष्टी एकत्र बोलतो, कुठेतरी जर तर वापरतो. तर त्या सगळ्या गोष्टी कशा वापरायच्या आणि त्यांना काय म्हणायचं हे आपल्याला कळणार आहे आता. ठीक आहे. पहिला आहे द फुल स्टॉप. फुल स्टॉप म्हणजे काय, की एखाद्या सेंटेन्सचा एंड जिथे होतोय तिथं आपण काय करतो, तो फुल स्टॉप देतो. रमेश वेंट टू पुणे, थांबलोय. इट इज ऑल्सो युज्ड इन ॲब्रिव्हेशन्स. म्हणजेच काय, मास्टर ऑफ आर्ट्स इज रिटन ॲज M.A. म्हणजेच काय, फुल स्टॉप जो आहे तो सेंटेन्सच्या एंडला सुद्धा यूज केला जातो आणि जिथे ॲब्रिव्हेशन्स आहेत, PhD, MA, B.Ed, BSc, तिथे सुद्धा यूज केलं जातं. त्याच्यानंतर ना आहे कॉमा. कॉमा म्हणजेच काय, की आपल्याला खूप साऱ्या गोष्टी एकत्र बोलायच्या असतात. वी ब्रिंग टोमॅटोज, पोटॅटोज, ओनियन अँड ब्रिंजल फ्रॉम द मार्केट. मग तिथे काय वापरणार आहे तुम्ही, टोमॅटोज, पोटॅटोज, ऑनियन्स. तिथे तुम्ही काय वापरणार आहे, तर कॉमा. ठीक आहे. त्याचं एक्झाम्पल, शी लॉस्ट लँड, हाऊस, मनी, रेप्युटेशन अँड फ्रेंड्स. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आहे सेमिकोलन. सेमिकोलन काय आहे, जर आपल्याला दोन सेंटेन्स बोलायचे बट त्याच्यामध्ये एक सेंटेन्स जे आहे ते कुठेतरी इनकम्प्लीट आहे, मग त्याच्यात कुठलं आहे, वी रिच टू द प्लॅटफॉर्म बट द ट्रेन लेफ्ट. म्हणजेच काय, की आपण प्लॅटफॉर्मला पोहोचलो पण ट्रेन निघून गेली होती. म्हणजेच काय, बट. सो आपल्याला दोन वाक्य एकत्र करावी लागले, त्याच्यामुळे आपण इथं काय देणार आहोत, तर सेमिकोलन. जसं सेमिकोलन आहे तसंच कोलन आहे. तर कोलन कशासाठी यूज केलं जातं, कोलन मार्क्स स्टील मोर कम्प्लीट पॉज दॅन दॅट ऑफ द सेमिकोलन. म्हणजे सेमिकोलन हा छोटा पॉज आहे, पण कोलन जो आहे तो कसा आहे, पूर्ण पॉज आहे. मग त्याच्यामध्ये आपण बघू शकतो, द टू मेन आर्टिकल्स इन इंग्लिश आर, कोणते कोणते आर्टिकल आहेत, तर डेफिनेट आर्टिकल्स अँड इनडेफिनेट. म्हणजेच काय, की मोठा पॉज घ्यायचा असेल तर कोलन यूज करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आहे क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क म्हणजे काय, की ज्यावेळेस आपण कोणालाही एखादा क्वेश्चन विचारतोय तर त्यावेळेस आपण काय वापरणार आहोत, तर क्वेश्चन मार्क. शुभम, इज युअर फादर ॲट होम. म्हणजेच काय, की तुझे वडील घरी आहेत का, तुम्ही असं विचारताय. सो इट इज अ क्वेश्चन, सो वी हॅव टू यूज क्वेश्चन मार्क. देन द एक्सक्लेमेशन मार्क. एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे काय असणार आहे, वी आर एक्सप्रेसिंग सम फिलिंग्स लाईक एनिथिंग, जॉय, सॉरो. म्हणजेच काय, की जरुरी नाहीये की तुम्ही आनंदी असलेल्याच फिलिंग एक्सप्लेन करताय, तुम्ही दुःखी असलेल्या, सरप्राईज, फिअर, त्याच्या सुद्धा ज्या फिलिंग्ज आहेत त्या एक्सप्लेन करताना आपल्याला कोणतं मार्क पंक्च्युएशन मार्क यूज करायचंय, तर एक्सक्लेमेशन मार्क. त्याच्यानंतर ना आहे इन्व्हर्टेड कॉमास. आता इन्व्हर्टेड कॉमास दोन प्रकारचे आहेत, एक आहे सिंगल आणि दुसरं आहे डबल. सिंगल जे आहे ते कधी यूज केलं जातं, जे की स्लोगन्स, मोटोज असतात, मेसेजेस असतात, जे की आपण वरती पाहिलं होतं आता थोड्या वेळापूर्वी, त्यांच्यासाठी आपण काय यूज करतो, तर सिंगल इन्व्हर्टेड. आणि डबल इन्व्हर्टेड केव्हा सांगतो, ज्या वेळेस आपण सांगत असतो की कोणीतरी हे म्हणून गेलंय किंवा आत्ता कोणीतरी म्हणतंय. जसं की आता आपण इथं बघतोय, लोकमान्य टिळक सेड, स्वराज्य इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट. किंवा आपण असं सांगतोय की माय फ्रेंड सेड दॅट ही गॉना लेट टुडे. म्हणजेच काय, की तो लेट होणार आहे. म्हणजेच काय, जर आपण कोणाचं तरी वाक्य सांगतोय त्यावेळेस काय असणार आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा. नेक्स्ट हायफन. आता हायफन काय असतं, तर इट इज यूज टू कनेक्ट द पार्ट्स ऑफ कंपाऊंड वर्ड्स. म्हणजे दोन वर्ड्सचं जे आहेत कंपाऊंड वर्ड, जे अपोजिट आहेत, त्यांना आपण कनेक्ट करण्यासाठी हायफन वापरतो. जसं की प्रॉफिट आणि लॉस दोन्ही ऑपोजिट आहेत, बट आपण त्यांना कनेक्ट करतोय. याच्यावरती बघूया कसे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. ओ हाऊ हाय इज अ टॉवर. विदाउट पंक्च्युएशन मार्क आपण कसं वाचणार आहोत, ओ हाऊ हाय इज अ टॉवर. म्हणजेच काही याच्यामध्ये काहीच जाणवलं नाही आपल्याला, बट याच्यामध्ये कोणतं असू शकतं, ओ हाऊ हाय इज अ टॉवर. म्हणजेच काय, की आपल्याला खूप आश्चर्य वाटलं की खूप केवढा मोठा टॉवर आहे. सो इट इज अवर वी आर एक्सप्रेसिंग अवर फिलिंग, सो वी हॅव टू यूज एक्सक्लेमेशन मार्क इन
नियर ओ, ठीक है, और एंड ऑफ द सेंटेंस. ओके, चलो नेक्स्ट. शिरीष, डू यू कम फॉर अ वॉक? आय थिंक दिस इज व्हेरी सिम्पल सेंटेन्स आणि मला असं वाटतं तुम्ही याचा एक आन्सर देऊ शकता. सो मला तुम्ही याचा आन्सर आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा काय येऊ शकतं. चलो नेक्स्ट आहे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. आता कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे काय आहेत? तुम्हाला ऑक्झिलरी वर्ब्स माहित आहेत, हेल्पिंग वर्ब्स माहित आहेत, 20 आहेत. हेल्पिंग वर्ब्स म्हणजेच काय की वर्ब असतात आणि त्यांच्या जोडीला जे आपण यूज करतो त्यांना काय म्हणायचं? ऑक्झिलरी वर्ब. जसं की प्लेइंग, आय एम प्लेइंग. सो एम जे आहे ते काय झालं? ऑक्झिलरी वर्ब. आता ऑक्झिलरी वर्ब जे आहेत त्यांचे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म असतात, तर ते कोणते कोणते आहेत? तर त्याच्यासाठी तुम्हाला पहिले ऑक्झिलरी वर्ब माहित पाहिजे, जे की am, is, are, was, were, have, has, had, do, does, did, may, must, might, shall, should, can, could, will, would असे 20 ऑक्झिलरी वर्ब्स आहेत आणि त्याचे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजेच काय की ते जे आहेत ते एकत्र वाचायचे असतील आपल्याला. म्हणजेच काय की am not. सो am not आपण एकत्र नाही वाचू शकणार, असं नाही होणार की आय एम नॉट गोइंग टू स्कूल. सो एम नॉट एकत्र करावं लागणार आहे, जसं की ते बोलता बोलता पटकन होऊन जाणार आहे. सो काय असतं ते कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म बघूयात. कॅन नॉट, आय कॅन नॉट मूव्ह हिअर, पण आपण त्याचं डायरेक्टली काय म्हणू शकतो? आय कांट मूव्ह हिअर. शॅल नॉट, आय शॅल नॉट ब्रिंग टिफिन टुमारो, आय शॅन्ट ब्रिंग टिफिन टुमारो. त्याच्यानंतर ना आर नॉट, वी आर नॉट गोइंग टू स्कूल, वी आरंट गोइंग टू स्कूल. ठीक आहे. सो जे आपलं जे मोठं सेंटेन्स आहे ते खूप फास्ट बोललं गेलं की त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म यूज केला जातो, जे की हेल्पिंग वर्ब्स ज्यांनाच आपण काय म्हणतो? ऑक्झिलरी वर्ब्स. त्यांच्यासाठीच फक्त हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म जे आहेत ते यूज केले जातात. ओके, सो लेट अस didn't, did not, she's ऑल्सो ऑक्झिलरी वर्ब्स आणि जे की आपले प्रोनाउन्स वगैरे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा यूज केलं जातं. आय वुड, आय हॅड. आय वुडचे जे आहेत ते आय शुड पण असू शकतं, आय हॅड आणि आय वुड तीनही असू शकतं. शीज, शी हॅज, शी इज. ॲपॉस्ट्रॉफी एस असेल तर हॅज आणि इज. शांटचं आपण मगाशीच पाहिलं, शुडंट, शुड नॉट, कुडंट, कुड नॉट, डझंट, डज नॉट. ओके, सो त्याच्यावरती कसे एक्झाम्पल आहेत पाहूया. सिंपल आहेत, जास्त काही आपल्याला डिटेल्स नाहीये. शुड नॉट, शुड नॉटचं काय होतं? ऑब्विसली शुडंट. ॲपॉस्ट्रॉफी लावली जाते जिथे ओ सायलेंट राहतो. नेक्स्ट पाहूया. सिंपल आहे एडियम्स. ठीक आहे, एडियम्स म्हणजे काय आहे की आपल्या मराठी भाषेमध्ये आपण पाहिलं असेल, आपल्या आजी किंवा त्यांच्याही आधीची जी लोक होती, आजी आजोबा, ते काहीतरी असे वेगळे वर्ड्स वापरायचे जे की आपल्याला खूप कधी कधी हसवतात पण पण त्याच्यातून काहीतरी आपल्याला एक मोटो मिळतो, काहीतरी एक मॉरल मिळतं. ठीक आहे, म्हणजेच काय? म्हणी, जे की आपण प्रोवर्ब सुद्धा म्हणतो, इडियम्स सुद्धा म्हणतो, ज्याच्यामध्ये काय आहे बघूया. हेच इंग्लिश मध्ये काय काय असतात ते बघूयात. तर याच्यात काय आहे? an axe to grind म्हणजेच काय की त्याचा अर्थ काय आहे? इथे इथे वर्ड बाय वर्ड अर्थ कधीही नसतो. इडियम्स हे जे आहेत त्यांचा आपल्याला फक्त वर्ड बाय वर्ड मीनिंग कधीही आपल्याला नसतो, त्याच्या वेगळा थोडासा मीनिंग असतो. तो काय असतो? अ पर्सनल इंटरेस्ट इन. आता इथे ॲक्स ॲज इन काय आहे की इंटरेस्ट. ओके, ॲट आर्म्स लेंथ म्हणजेच काय? आर्म म्हणजे काय की थोडं लांब. ॲट अ डिस्टन्स टू अवॉइड टू कीप अ सेफ डिस्टन्स. ठीक आहे. ॲट स्टोन्स थ्रो म्हणजेच काय? जेव्हा आपण दगड मारतो ते जवळ पडतो. ठीक आहे, व्हेरी नियर. टू मेक रूम म्हणजेच काय की एखाद्या गोष्टीला जागा करून देणे. ब्रिंग टू लाईट म्हणजे लाईटीच्या जवळ जाणे असं काही नाहीये. देट इज टू डिस्क्लोज म्हणजे जवळ येणे. ठीक आहे. टू बी अन अलर्ट म्हणजेच काय की अलर्ट म्हणजे काय? तू जागे राहणे. दॅट इज काय? ऑन वन्स गार्ड, रेडी टू ऍक्ट. त्याच्यानंतर ना आपण इथे पाहूया वन्स ब्रेड अँड बटर म्हणजेच काय? ब्रेड अँड बटर म्हणजेच काय की रोजी रोटी म्हणजेच काय की जो रोजचा त्याचा रुटीन आहे त्याला आपण इथं ब्रेड अँड बटर म्हणणार आहोत. सो दॅट इज वन्स मीन्स ऑफ लाईव्हलीहूड. ओके, सो
त्याच्यावरती कसे एक्झाम्पल्स आहेत? मला तुम्ही तुमच्या आजी-आजोबांकडून ऐकलेली एखादी इडियम्स मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघूया आपण त्याचा काय अर्थ आहे वेगळा, जे की आपल्याला सापडतोय का? ठीक आहे. त्याच्यावरती क्वेश्चन काय आहे बघूया. ॲट द 11th अवर याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही 11th अवरला म्हणजे रात्रीच्या 11 वाजता किंवा दुपारच्या 11 वाजता जागे झालात किंवा काय. नो. ॲट द 11th अवर म्हणजेच काय? ॲट लास्ट मोमेंट म्हणजेच काय? की लास्ट मोमेंटला आपण गोष्टी करतोय असं त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. नेक्स्ट टू गिव्ह इयर टू म्हणजेच काय आपण आपला कान काढून देणार आहे का? तर नाही. टू गिव्ह इयर टू म्हणजेच काय की आपण ऐकणार आहे, लिसन करणार आहे. म्हणजेच काय की आपण प्रॉपरली लक्ष देऊन ऐकणार आहे. सो याचा काय अर्थ असणार आहे? लिसनिंग. ठीक आहे. चलो. जसं इडियम्स होतं तसंच प्रोव्हर्ब्स आहेत. तुम्ही प्रोव्हर्ब्स सुद्धा ऐकले असतील. सगळ्यात पहिली जी आहे ती तर खूप जणांनी ऐकली असणार आहे. ॲज यू सो, सो शॅल यू रीप. म्हणजे जसे तुम्ही वागाल तसेच तुम्ही होणार आहे किंवा जसं तुम्ही पेराल तसंच उगवणार आहे. म्हणजेच काय की तुम्ही जे करणार आहे दुसऱ्यांसाठी जे चांगलं असेल तर तुम्हाला चांगलं रिटर्न येणार आहे आणि जर वाईट असेल तर ते तुम्हाला सुद्धा वाईटच रिटर्न येणार आहे. त्याच्यानंतर ना माईट इज राईट म्हणजेच काय की माझंच खरं आहे. ठीक आहे. द स्ट्रॉंग पर्सन रूल्स ऑदर्स त्याचा असा अर्थ आहे. नेक्स्ट आहे वर्क इज वर्कशीट आपण मगाशीच पाहिलंय. चॅरिटी बिगिन्स ॲट होम ही खूप महत्वाची आहे जी की आपण ऐकतो. चॅरिटी बिगिन्स ॲट होम म्हणजेच काय की चॅरिटी जी करायची आहे ती पहिले आपल्या घरापासून करा. म्हणजेच काय करा की फर्स्ट ऑफ ऑल केअर्स फॉर अवर वन्स ओन फॅमिली. म्हणजेच काय काही लोक असे असतात ते बाहेर ओल्ड ओल्ड पर्सन जे आहेत त्यांना रिस्पेक्ट देतात बट घरातल्याच आपल्या आजी आजोबांशी नीट बोलत नाहीत. सो दिस इज नॉट गुड मॅनर्स. सो वी हॅव टू यूज दिस प्रोवर्ब दॅट इज चॅरिटी बिगिन्स ॲट होम. हे झालं प्रोवर्ब्स. स्लोगन्स म्हणजे काय तुम्ही कदाचित मला असं वाटतं तुम्ही स्कूलमध्ये वगैरे तुम्ही पाहिलं असेल. ट्री प्लांटेशन डे असतात किंवा वॉटर सेव्हिंग डे, अर्थ डे, पोल्युशन डे किंवा ते जे डे आहेत ते आपण एन्व्हायरमेंट डे सेलिब्रेट करतो. तर त्याच्यासाठी आपल्याला काही थोडीशी सेंटेन्स बनवायला सांगतात जे की राईम असतात. ठीक आहे. राईम म्हणजेच काय की ती आपल्याला अशी काही सेंटेन्स बनवायची जी सेंटेन्स ऐकून जे पीपल आहेत ते मोटिवेटेड झाले पाहिजेत. म्हणजेच काय झाले पाहिजेत? इन्स्पायर्ड झाले पाहिजेत. आपलं ते वाक्य ऐकून त्यांना छान वाटून त्यांनी ते केलं पाहिजे. सो त्याच्यात काय आहे? ट्री प्लांटेशनसाठी आपण कुठलं वापरू शकतो? ग्रो मोर ट्रीज. जास्त झाडं लावा किंवा ट्रीज आर अवर लंग्स. ट्रीज आर नॉट ॲक्चुअली अवर लंग्स म्हणजेच ते काय आपले लंग्स नाही आहेत. बट ट्रीज जे आहेत ते आपल्याला ऑक्सिजन देतात. सो ऑक्सिजन आपल्याला गरजेचं आहे. सो म्हणून आपल्याला असं बोललंय की ट्रीज आर अवर लंग्स. यू हार्म युअरसेल्फ व्हेन यू हार्म ट्रीज. म्हणजे तुम्ही स्वतःला हार्म करताय जर तुम्ही ट्रीजना हार्म करताय. जसे ट्री प्लांटेशन तसेच ब्लड डोनेशनचा. डोनेट ब्लड सेव्ह लाईव्स. त्याच्यानंतर ना आहे वॉटरचं काय प्युअर वॉटर सेफ वॉटर. मला तुम्ही वॉटरसाठी अजून एक स्लोगन जे आहे ते बनवून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा की खूप वेगळं असलं पाहिजे जेणेकरून जे नॉर्मली आपण सेंटेन्स यूज नाही करू शकत. पण ते जे सेंटेन्स ऐकल्यानंतर ना खूप लोकांना असं वाटलं पाहिजे येस वॉटर इज अ लाईफ. ठीक आहे. चलो नेक्स्ट याच्यावरती एक्झाम्पल्स कसे आहेत बघूयात. सिंपल आहेत. फाइंड द हिडन प्रोव्हर्ब म्हणजे एक बॉक्स दिलाय त्याच्यामध्ये काही लेटर्स दिलेत आणि त्याच्यातनं आपल्याला कोणती प्रोव्हर्ब आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आता याच्यामध्ये कोणती प्रोव्हर्ब आहे? इथे बघितलं तर आपल्याला दिसते ITARFT. सो माइट साठी आपल्याला M इथे नाहीये. कॉलॉन साठी C सुद्धा नाहीये. लाईव्ह अँड लेट लाईव्ह पण इथे F आहे. सो हे येणार नाहीये. सो टिट फॉर टॅट हे येऊ शकते. जरी F आपण नाही कन्सिडर केला तरी TIT टिट नाही F लागतोय आपल्याला. टिट फॉर टॅट TITFORTAT. सो आपलं ऑप्शन जे आहे ते असणार आहे ऑप्शन नंबर 2 टिट फॉर टॅट. सेकंड जे आहे ते तुम्ही होमवर्कला करायचंय आणि त्याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून मला सांगा की कोणती प्रोव्हर्ब या बॉक्समध्ये आहे.
ठीक आहे. चलो नेक्स्ट आहे लँग्वेज स्टडीमध्ये टेन्सेस. खूप इम्पॉर्टंट आहे. जनरली आपल्याला खूप डिटेल असं काही नाहीये मंथनसाठी, बट आपल्याला जे मेन 3 टाइप्स आहेत ते फक्त आपल्याला स्टडीसाठी आहेत. तर त्यातले कुठले आहेत? टेन्सेस. टेन्सेसचा अर्थ असतो की काळ, म्हणजेच काय की आपण आता जर मी एखादी गोष्ट सांगतेय, मी काल फिरायला गेले होते, तर कालची गोष्ट सांगते, म्हणजे जी गोष्ट घडून गेली आहे आणि मी आज स्कूलला जात आहे. ठीक आहे. सो मी आजचंही सांगते आणि उद्या मी स्कूलला जाणार नाहीये. जर आपण तिन्ही गोष्टीच्या शक्यता दाखवल्यात, कालची सांगितली, आजची आणि उद्याची सुद्धा. ठीक आहे. सो हे सगळं जे डिस्क्राईब करतं ते असतं टेन्सेस. त्याच्यामध्ये जे मी सांगितलं होतं पहिलं, मी काल फिरायला गेले होते, जे पास्ट मध्ये घडून गेलंय, म्हणून तिथे असणार आहे पास्ट टेन्स. ऍक्शन ऑलरेडी टुक प्लेस. नेक्स्ट आहे प्रेझेंट टेन्स, जी की आत्ता चालू आहे, म्हणजे आत्ता ती गोष्ट घडतीये. वी आर टॉकिंग, वी आर कन्व्हर्सेशन, वी आर डिस्कसिंग. सो जी गोष्ट आता चालू आहे, ठीक आहे, ते असणार आहे काय? तर प्रेझेंट टेन्स. आणि जी गोष्ट होणार आहे, म्हणजेच काय की एखादी गोष्ट घडणार आहे, उद्या पाऊस पडण्याची शक्यता आहे. सो इट इज लिटल बिट डिस्क्रायबिंग अवर फ्युचर. सो इट इज फ्युचर टेन्स. जी गोष्ट ऍक्शन विल बी टेकन प्लेस. ओके. आता काय याच्यावरती आपल्याला खूप सिंपल क्वेश्चन्स असतात, जास्त काही डिटेल्स नाहीये. 3 टेन्सेस आहेत आणि त्याच्यावरती फक्त आपल्याला ओळखायचंय की कोणतं जे आहे त्याच्यावरती क्वेश्चन बघूयात. पास्ट टेन्स. आपल्याला काय विचारलंय की यातले कुठले जे आहेत ते पास्ट टेन्स मध्ये आहेत. ऑब्विसली पास्ट टेन्स मध्ये कधीही एस लागलेले वर्ब्स येत नाहीत. सो दिस इज नॉट पास्ट फॉर्म ऑफ एनी वर्ब. म्हणजेच काय, इथं एस लागलेला आहे, जो ज्या वर्बला एस और ईएस लागलेला असतो तो वर्ब कधीही पास्ट टेन्स मधला नसतो, तो नेहमी प्रेझेंट टेन्स मधला असतो. ठीक आहे. सो दिस इज अ प्रेझेंट टेन्स. इथं विल आहे, जिथे विल येतं तो नेहमी फ्युचर टेन्स मधला असतो. सो दिस इज ऑल्सो नॉट पास्ट टेन्स, दिस इज ऑल्सो नॉट पास्ट टेन्स. अँड जे वॉज आहे, इज जे ऑक्झिलरी वर्ब आहे त्याचं पास्ट फॉर्म वॉज असतो. सो दिस इज अ करेक्ट आन्सर, ऑप्शन नंबर 3. सेकंड आहे प्रेझेंट टेन्स. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, ज्या वर्बला एस और एस लागलेलं असतं ते प्रेझेंट टेन्स मध्ये असतं. इथे दिसतंय तुम्हाला इट्स. आणि नंतर ना आहे फ्युचर टेन्स. आता याच्यामध्ये काय आहे, फ्युचर टेन्स मध्येच आपल्याला बघू शकतो आपण विल आहे, जिथे विल दिसतंय तिथे ते आन्सर आपलं असणार आहे. सो ए सी. आणि आपला ऑप्शन काय आहे, ए अँड बी करेक्ट, ए अँड सी करेक्ट, डी करेक्ट, ओनली बी करेक्ट. ए अँड सी करेक्ट. ओके. आता पुढचा थोडासा वेगळा टॉपिक आहे, लँग्वेज स्टडी मधलाच नाहीये, थोडासा वेगळा आहे, बट काय आहे त्याच्यामध्ये जास्त काही हार्ड असं नाहीये. कार्डिनल नंबर आणि ऑर्डिनल नंबर. आता कार्डिनल नंबर म्हणजेच काय, 1 to 100 सगळ्यांनाच नंबर माहिती आहेत. ते त्यांना आपण इंग्लिशमध्ये कसं राईट करतो हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे, 1 2 3 अप टू 100. ठीक आहे. तेच जे कार्डिनल नंबर आहेत त्यांना ऑर्डिनल म्हणजेच काय की ते ज्यावेळेस आपण वेगळ्या भाषेत थोडंसं यूज केलं जातं, दॅट इज ऑर्डिनल नंबर्स. म्हणजेच काय, पहिल्याला आपण काय म्हणणार आहे, आपण म्हणताना असं म्हणणार आहे का की माझं आय कम 1 इन द रेस. नाही, आय कॅम फर्स्ट इन द रेस. ठीक आहे. बऱ्याचशा कन्व्हर्सेशन मध्ये आपण काय यूज करतो, ऑर्डिनल नंबर्स यूज करतो. मग 1 साठी फर्स्ट आहे, 2 साठी सेकंड आहे, 3 साठी थर्ड आहे. ठीक आहे. सो असे अप टू 100 पर्यंत दिलेले आहेत, जे की 40 पर्यंत दिलेले आहे आपल्याला. तिथून 50th 60th 70th 80th 90th 100th. ओके. ठीक आहे. सेम ॲज इट इज पुढे सुद्धा असे नंबर असणार आहेत, बट आपल्याला आता स्टडीसाठी फक्त एवढेच नंबर आहेत. याच्यामध्ये जास्त काही नसणार आहे, तुम्हाला फक्त सिंपल क्वेश्चन असणार आहेत. पाहूयात. व्हॉट इज द ऑर्डिनल ऑर कार्डिनल नंबर गिवन फॉर द फॉलोइंग नंबर्स. म्हणजे तुम्हाला एक वर्ड्स मध्ये नंबर लिहिलेत, मग ते फक्त ओळखायचे आहेत, ऑर्डिनल आहे का कार्डिनल आहेत. ठीक आहे. पहिला आहे 8, ऑब्विसली कार्डिनल नंबर आहे आणि त्याचा नंबर कुठला आहे तर तो आहे 8. सेकंड आहे 14th,
सो 14th आहे, 41 नाहीये, 14th आहे. सो इट इज अ ऑर्डिनल नंबर आणि याचा आन्सर असणार आहे सी. हे दोन जे क्वेश्चन आहेत ते तुम्ही होमवर्कला करायचे आहेत आणि कमेंट बॉक्समध्ये टाईप करून मला सांगा की त्याचं काय आन्सर असणार आहे. ते नंबर ऑर्डिनल कार्डिनल आहेत आणि त्यांचा कुठला ऑप्शन नंबर करेक्ट आहे. चलो नेक्स्ट. ठीक आहे. क्वेश्चन बेस्ड ऑन थोडासा वेगळा टॉपिक. सगळा पूर्ण आत्ताच आपण जे पण काही घेतलं ते लँग्वेजशी रिलेटेड होतं. हा थोडासा जीकेशी रिलेटेड आहे. ठीक आहे. बट आपल्याला याच पार्टमध्ये विचारला जातो क्वेश्चन बेस्ड ऑन जनरल नॉलेज रिगार्डिंग द लँग्वेज. जीकेचे क्वेश्चन आहेत बट रिगार्डिंग द लँग्वेज म्हणजे आपल्या इंग्लिश लँग्वेज बद्दलचे जे आहेत किंवा इंग्लिश किंवा मराठी कोणत्याही लँग्वेज बद्दलचे जे रिलेटेड आहेत ते क्वेश्चन जीकेचे आपल्याला याच्यामध्ये विचारले जातात. मग त्यातले कुठले कुठले असू शकतात. तर पहिले आहे नेम ऑफ द लेसन, पोयम, लाईफ स्किल टोल्ड. म्हणजेच काय की लेसन, पोयम त्याच्यावरती जे आपल्याला लाईफ स्किल शिकवले गेलेत त्याच्यावरती काय आहेत, कोणते क्वेश्चन आहेत जीके वरती. ठीक आहे. पहिला आहे ॲट द मार्केट इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. मार्केटमध्ये गेल्यानंतर आपण कसं वागलं पाहिजे, कसं कम्युनिकेट केलं पाहिजे. ठीक आहे. वॉक इन द सनशाईन, इंटरपर्सनल रिलेशन्स, विशेष सॉरी विशेष वेस्टेड क्रिटिकल थिंकिंग, लेट्स वेट कोपिंग विथ इमोशन्स, अ ड्रीम जॉब, क्रिएटिव्ह थिंकिंग. म्हणजेच काय आहेत हे पूर्णपणे जीकेचे बेस्ट क्वेश्चन आहेत बट रिलेटेड टू लँग्वेज. ठीक आहे. सो सेकंड बघूयात फुल नेम्स ऑफ सम पोएट्स अँड रायटर्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये मला वाटतं हे आपल्याला मराठीला सुद्धा आहे. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे जे की खूप जणांनी त्यांची पुस्तकं सुद्धा वाचली असतील, पु ल देशपांडे म्हणून. त्याच्यानंतर आहे पांडुरंग सदाशिव साने ज्यांनी श्यामची आई हे पुस्तक लिहिलंय, साने गुरुजी. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कृष्णाजी केशव दामले ज्यांनाच केशवसूत म्हणलं जातं. आता याच्यामध्ये जे आहे हे फुल नेम आहे आणि हे जे आहे की त्यांचं ॲब्रिव्हेशन आहे किंवा त्यांना जे नाव दिलं गेलं ते आहेत. हे लक्षात ठेवायची खूप गरज आहे. कृष्णाजी केशव दामलेंना आपण काय म्हणतोय, केशवसूत. त्याच्यानंतर यशवंत पेंढारकरना काय म्हणतोय, कवी यशवंत, कवी ॲज इन पोएट. त्रिंबक ठोंबरे बालकवी, विष्णू शिरवडकर कुसुमाग्रज, राम गणेश गडकरी गोविंदाग्रज. ठीक आहे. आता हे झाले पोएट आणि रायटर्स. मग आता थोडं पुढे पाहूया नेम ऑफ ग्रेट पर्सन. आता नेम ऑफ ग्रेट पर्सन्स म्हणजेच काय की जे महान लोक होऊन गेले त्यातलं सगळ्यात पहिलं जे नाव आपल्याला नेहमी लक्षात राहतं ते म्हणजेच आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. त्यांचं नाव आहे बाळ गंगाधर बट त्यांना लोकमान्य ही पदवी दिली गेली. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आहे राष्ट्रपिता आपले मोहनदास करमचंद गांधी. त्यांनाच अजून काय म्हणलं जाईल, महात्मा सुद्धा म्हणलं गेलं होतं. त्याच्यानंतर ना आहे सरदार वल्लभभाई पटेल. नंतर ना आहे सुभाषचंद्र बोस ज्यांना नेताजी म्हणलं गेलं. त्याच्यानंतर ना आहे ज्योतिबा फुले महात्मा. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला गांधीजींना सुद्धा महात्मा म्हणलं गेलं. त्याच्यानंतर ना स्वातंत्र्यवीर सावरकर, पितामह दादाबाई नौरोजी. हे थोडं लक्षात ठेवण्यासारखं आहे. त्याच्यानंतर ना आहे गुरुदेव जे की रवींद्रनाथ टागोर. त्याच्यानंतर ना आहे पंडित जवाहरलाल नेहरू. महर्षी कर्वे माहित असतीलच तुम्हाला. त्यांचंच नाव होतं धोंडो केशव कर्वे. आणि अजून कोणाला म्हणलं गेलं महर्षी, V.R. शिंदे यांना. ठीक आहे. आता हे झाले ग्रेट पर्सन्स. आता काही महत्वाच्या महत्वाची बुक्स आहेत आणि त्यांचे रायटर आणि पोएट्स आहेत. त्यातलं पहिलं काय आहे, महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलं रामायण. त्याच्यानंतर व्यास मुनींनी लिहिलं महाभारत किंवा भगवद्गीता सुद्धा म्हणतो आपण. लोकमान्य टिळकांनी गीता. त्याच्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं गीतांजली. त्याच्यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलं डिस्कवरी ऑफ इंडिया. साने गुरुजी जे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं श्यामची आई. त्याच्यानंतर पाहूयात जे आपले संत होऊन गेले त्यांची नावं सुद्धा आपल्याला विचारली जाऊ शकतात. त्याच्यामध्ये आहे संत ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. हे त्यांचं पूर्ण नाव आहे संत ज्ञानेश्वरांचं. संत तुकारामांचं तुकाराम बोलोबा आंबिले. संत नामदेव दमशेती शिंपी. त्याच्यानंतर आहे संत एकनाथ सूर्यनारायण पंत.
त्याच्यानंतर संत रामदास स्वामी सगळ्यांनाच माहिती आहेत, ज्यांनी मनाचे श्लोक लिहिलेत. नारायण सूर्याजी ठोसर, त्यांनाच आपण रामदास स्वामी म्हणतो. नेक्स्ट आहे द फुल नेम्स ऑफ ग्रेट लीडर्स अँड फेमस पर्सनॅलिटीज. जसं की वरती होते ग्रेट पर्सन, तसंच इथं महात्मा गांधी, त्याच्यानंतर पंडित नेहरू, महात्मा फुले, बाबा आमटे. बाबा आमटे माहिती असतील तुम्हाला, मुरलीधर देवीदास आमटे. त्याच्यानंतर कुष्ठरोगांची ज्यांनी सेवा केली, दॅट इज बाबा आमटे. त्याच्यानंतर जी जी आगरकर, गोपाळ गणेश आगरकर, जे की खूप फेमस लीडर पण होते, रायटर पण होते, पर्सनॅलिटी सुद्धा होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी आपलं संविधान लिहिलं. स्वातंत्र्यवीर सावरकर, त्याच्यानंतर लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद आणि लता मंगेशकर. आता याच्यामध्ये लता मंगेशकर ग्रेट सिंगर, ठीक आहे. आणि लास्ट जो आहे ते आहे इम्पॉर्टंट स्लोगन्स अँड देअर ग्रेट ओरिजिनेटर. म्हणजेच काय की असे स्लोगन ज्यांची सुरुवात किंवा ज्यांनी ते लिहिले, ज्यांनी ते म्हणले, ते कोण आहेत, हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. याच्या बऱ्याचशा वेळी बऱ्याचदा ह्याच्यावरती क्वेश्चन विचारले गेले आहेत. सो पहिला आहे आराम हराम है, असे कोण म्हणतात, पंडित नेहरू. त्याच्यानंतर क्विट इंडिया, छोडो भारत, महात्मा गांधी. जय जवान जय किसान, लाल बहादूर शास्त्री. त्याच्यानंतर मेरी झासी नहीं दूंगी, आपली लेडी राणी लक्ष्मीबाई. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, लोकमान्य टिळक. आणि जय जवान जय किसान जय विज्ञान, अटल बिहारी वाजपेयी. ओके, सो हे होते इम्पॉर्टंट स्लोगन्स अँड देअर ग्रेट ओरिजिनेटर. तर आपला मंथनचा जो तिसरीचा इंग्लिश लँग्वेजचा जो सिलेबस होता, तो आपला इथेच संपलेला आहे. म्हणजेच काय की आपण जे पहिलं शिकलो होतं इंग्लिश लँग्वेजमध्ये आणि ते आत्ताचं जे आपण शिकलो, या सगळ्या पूर्ण याच्यावरतीच आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात. याच्या बाहेर कुठल्याही गोष्टींवरती क्वेश्चन विचारले जात नाहीत. सो तुम्हीही स्टडी करताना या सगळ्यावरती नोट्स बनवू शकता. आणि तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला कोणती गोष्ट समजली नाही, कोणता पॉईंट लक्षात नसेल आला, तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. त्याच्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा क्वेश्चन्स तुमचे रिगार्डिंग, आणि मी जे तुम्हाला होमवर्कला क्वेश्चन दिले तेही टाईप करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.